नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाचे नूतनीकरण नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यासाठी सुविधा देणारे असावे, तसेच ते नेटकेपणाने केले जावे अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. ठाणे शहराची असलेल्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून त्या दृष्टीने नाट्यकर्मींच्या सूचना जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे. त्यानुसार अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता प्रशांत पाठक यांची बैठक गडकरी रंगायतन नुकतीच झाली. त्यात रंगायतनमधील तांत्रिक आणि अतांत्रिक सुधारणांची चर्चा करण्यात आली. या बैठकीत गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणात आसन व्यवस्था बदलताना सध्या असलेली खुर्च्यांची संख्या कमी केली जाऊ नये, प्रेक्षकांसाठी लिफ्टची सोय केली जावी आणि स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ राहतील याची काळजी घेतली जावी, अशा काही सूचना दामले यांनी केल्या. तसेच रंगायतनची ध्वनिक्षेपण यंत्रणा चांगली आहे, मात्र बाल्कनीतील प्रेक्षकांना अधिक सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी तिथे जास्तीचे स्पीकर बसवण्यात यावे, असेही दामले यांनी सांगितले. रंगमंच, ग्रीन रूम आदींबाबत त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली. रंगायतनमधील कार्यक्रम सुरू ठेवून करता येणारे दुरुस्ती काम आणि रंगायतन बंद ठेवून करायचे दुरुस्ती काम याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. भाजप आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळे ठाण्यातील सफाई कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. गुरुवारी महागिरी येथील या पूर्णविकास प्रकल्पाचे भूमिपूजन केळकर यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी नगरसेविका नम्रता कोळी, भाजप उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, परिवहन सदस्य विकास पाटील, शांताबेन सोलंकी, विशाल वाघ आणि विकासक मुनीर भाई आदी उपस्थित होते. ठाणे पश्चिमेकडील बाजारपेठेलगत महागिरी परिसरातील राम मंदिर येथे वास्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. ठाणे महापालिका सेवेत असणाऱ्या सफाई कामगारांची असलेल्या इमारती धोकादायक असल्यामुळे त्यांना घरे रिकाम्या करण्यात येऊन सफाई कामगार इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेली 5 वर्षे ह्याचा पाठपुरावा आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू होता. या गेली कित्येक वर्ष रखडलेल्या श्रीराम को ऑफ हाऊसिंग सोसायटी महागिरी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा अखेर गुरुवारी केळकर यांच्या हस्ते पार पडला. एकीकडे संपूर्ण देशात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा जल्लोष आणि श्रीराम को ऑफ हाऊसिंग सोसायटीचे भूमिपूजन आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याने करण्यात आल्याने एकप्रकारे आमच्या मदतीला श्रीराम धावून आले, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण 23 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहे. संपूर्ण शहरात हे काम सुरू असून या कामाची मुदत वाढविण्यात आली असून 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. सदरचे सर्वेक्षण हे शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे. यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे नागरिकांचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून या कामी 250 पर्यवेक्षक व सुमारे 4000 प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाकडील सहायक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर व कार्यालयीन अधीक्षक हे सहायक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अधीनस्थ प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज केले जात आहे. शासनाच्या वतीने महानगरपालिकेने नियुक्त केलेले प्रगणक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण व्हावे यासाठी या कामास 2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी केले आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी विजू माने. मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील. कारण ठाणं आहे. म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं. आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे ते कधी कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं. पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायचं नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घाल. हा
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.